अरे 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 डेबी टीचर काय करत आहे तिथे पाहू शकता तुम्ही. मी इथे नारळ फोडत आहे ओल्या नारळाच्या शेंगा बनवण्यासाठी, ओल्या नारळाच्या करंज्या करण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता इथे गूळ पण किसून घेतलेला आहे, पीठ पण मळून घेतलेलं आहे आणि नारळ फोडून घेतलेले आहेत. 5 नारळांच्या करंज्या करणार आहे. ओल्या नारळाच्या करंज्या खूपच सुंदर लागतात आणि विशेष म्हणजे आज अंगारक संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळं मी हे बनवत आहे. तर पाहू शकता मी इथे नारळ सोलून घेत आहे. नारळ सोलून फोडून झालेले आहेत आणि निकिता खोबरं किसून देत आहे मला. इतकं खोबरं किसायला जवळजवळ 1 तास गेला आणि मी संध्याकाळची बॅच क्लास झाल्याच्या नंतर 8च्या नंतर ह्या करंज्या बनवत होते. मला कंप्लीट 12 वाजले ह्या पूर्ण करंज्या बनवण्यास. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये नक्की पहा. इथे मी विलायची भाजून घेत आहे. विलायचीने खूप छान फ्लेवर येतो ओल्या करंज्यांचा. आणि आता मी तूप टाकत आहे. तुपामध्ये छान खोबरं आधी भाजून घ्यायचं. खोबऱ्याला जे ओलापणा असतो ना, तो सुका करून घ्यायचा, एकदम कोरडं करायचं आणि मग त्याच्यानंतर किसलेला गूळ टाकून एकदम छान असं परतून घ्यायचं. मी इथे जरा जास्त तूप टाकते कारण जास्त नारळ आहे. तिथे 4 ते 5 नारळांच्या मी करंज्या बनवत आहे. आणि विशेष म्हणजे माझी मुलं जेवलेली नाही आहेत, ते फक्त ह्या करंज्याच खाणार आहेत आज संध्याकाळी. कारण आज चतुर्थी आहे आणि त्या करंज्या ज्यावेळेस उकडणार आहे मी, मला तेलकट जास्त आम्ही खात नाही, त्यामुळं काही जण तळतात, पण मी तळणार नाही. हे आम्ही उकडून घेणार आहे. आणि मी कशा उकडणार आहे, इडलीच्या कुकरमध्ये. ते तुम्ही नक्की पुढे पहा व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. उकडायचं कारण असं आहे की गावाला पूर्वी कढईमध्ये चाळण ठेवायची, मग त्याच्यात पेंढा ठेवायची. त्या पेंढ्यावरती ह्या ज्या करंज्या आहेत त्या ठेवायच्या. त्या करंज्यांना पूर्वी शेंगा म्हणायची. याला उकडीच्या शेंगा अशा म्हणतात. काही जण तळतात, पण मला तळून आवडत नाही आणि उकडून एकच नंबर लागतात. उकडायच्या गरम गरम ते फोडायचे मधून, त्याच्यात असं तुपाची धार टाकायची आणि मग त्या खायच्या. माझी मुलं जेवलेली नाहीत कारण ते तसेच खाणार आहेत तूप वगैरे टाकून आणि खूप छान लागते. इथे मी विलायची पावडर करून घेतलेली आहे. गूळ आणि खोबरं छान भाजून घेतलेलं आहे. आता मी यामध्ये विलायची पावडर ॲड करणार आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. एकच आणि इथे गुळाला पाणी सुटतं गॅसवर आपण ज्यावेळेस खोबरं आणि गूळ एकसाथ भाजून घेत असतो त्यावेळेस. पण हे पाणी पूर्ण आटलं पाहिजे, म्हणजे एकदम कोरडं झालं पाहिजे हे आपण जे स्टफिंग तयार करतोय ते. आणि मी इथे गव्हाच्या लाट्या लाटून घेत आहे. गव्हाच्या पिठाच्या बनवते. काही जण मैद्याच्या करतात, पण मैद्याच्या आवडत नाही. मैदा शरीरासाठी चांगला नसतो जास्त, त्यामुळं मी गव्हाच्या पिठाच्या बनवत आहे. आणि गव्हाच्या पिठाच्याच बनवा तुम्ही, खूप छान लागतात चवीला पण. आणि आता मी इथे लाट्या लाटत आहे आणि करंजी बनवून घेत आहे. माझ्याकडं काय पेंढा नाही. मला इच्छा होती पेंढ्यामध्ये उकडायचे हे, पण पेंढा नाही आहे. मग इडलीच्या कुकरमध्ये ते ठेवायचं आणि गॅसवरती, म्हणजे इडलीच्या कुकरमध्ये सगळ्या लाट्या लाटून घ्यायच्या, ह्या करंज्या वगैरे सगळ्या बनवून घ्यायच्या. आणि जे माझे 3 लेयरचं आहे इडलीचा कुकर, त्याच्यामध्ये मी सगळ्या करंज्या ठेवणार आहे आणि उकडून घेणार आहे. उकडलेल्या करंज्या एकच नंबर लागतात. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. काही वाटत असेल तुम्हाला तर कमेंट पण नक्की करा. मला सांगा, काही सजेशन द्या कशावर व्हिडिओ बनवायचा वगैरे, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्ही पाहू शकता निकिता पण मला इथे मदत करत आहे. आणि आम्हाला कंप्लीट हे सगळं बनवायला 11 वाजले. 11 वाजल्याच्या नंतर मी गॅसवरती हा कुकर ठेवला आणि त्यानंतर उकडून घेतलेला आहे. आणि युवराज मध्ये कॉमेंट्री करत होता खूप सारी, आम्हाला हसवण्याचा प्रयत्न करत होता. दिवसभर म्हणजे थकलेलो असतो आपण, आणि मला रात्री 11 वाजेपर्यंत हे बनवायला लागले, त्यामुळे चेहऱ्यावरती थकवा थोडासा होता माझ्या. पण काही नाही, मुलांसाठी काही पण, त्यामुळं मी बनवत होते. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. खूप छान लागतात, टेस्टी असतात, पौष्टिक असतात. आणि मेन म्हणजे आपलं ज्याने वजन वाढतं, फॅट वाढतो, असे काहीच पदार्थ नाही. मैदा नाही, साखर नाही, तेल नाही आहे, त्यामुळं एकदम पौष्टिक आहेत ह्या मी जे करंज्या बनवत आहे त्या. तुम्ही नाश्त्याला बनवू शकता. आणि पाहू शकता की आता आम्ही पूर्ण सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत. जवळजवळ 50 करंजी तरी झाले, 50 नसेल, सॉरी 25 झाले असतील. 25 करंज्या झाल्या होत्या. आणि
आणि निकिताचं असं होतं की मम्मी मी ह्या उद्या डब्याला पण घेऊन जाणार आहे, माझ्या फ्रेंड्ससाठी पण घेऊन जाणार आहे. तर मी बोलले ठीक आहे. त्यांनी रात्रीच्या पण खाल्ल्या आणि डब्याला पण नेल्या. आता ह्या करंज्या झाल्या आमच्या 11 11:30ला. आईबाबांना द्यायच्या होत्या, पण रात्रीचे वाजले होते 11 11:30 आणि ह्या गरम गरमच खूप छान लागतात. त्या सकाळच्या इतकी छान नाही लागत जितक्या गरम गरम एक नंबर टेस्टी लागतात. पाहू शकता किती बनवलेल्या आहेत आम्ही करंज्या. आता मी त्या उकडायला ठेवलेल्या आहेत कुकरमध्ये आणि कुकरवर जड वजन ठेवायचं म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही. आणि आता इथे तयार आहेत उकडीच्या करंज्या. खूप छान झालेल्या आहेत, पाहू शकता मोमोजगत दिसत आहेत, एकच नंबर. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की ह्या करंज्या घरी ट्राय करा. याला गावाकडे उकडीच्या शेंगा म्हणतात, ओल्या खोबऱ्याच्या, आणि एकच नंबर झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही.